माझा मृत्यू झाला की माझी संपत्ती माझ्या वारसदारांना समान वाटा किंवा माझी संपूर्ण संपत्ती दान करा असं आपण ऐकतो. पण माझ्या मृत्यूनंतर माझ्या संपत्तीचं बक्षिसाच्या स्वरूपात रूपांतर करून विविध क्षेत्रातील लोकांना प्रदान करा, असं कधी ऐकलंय का? तर कदाचित तुमचं उत्तर नाही असेल. पण हे एका व्यक्तीने केलंय. आणि ती व्यक्ती कोण आहे आणि कोणत्या पुरस्काराबाबत त्यांनी सांगितलंय, हाच विषय आपण आजच्या भागात पाहणार आहोत. नमस्कार, मी असादत मंगेश मोरे आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. तर थेट आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर अल्फ्रेड नोबेल यांचं जेव्हा निधन झालं, तेव्हा त्यांनी आपल्या सर्व संपत्ती पुरस्काराच्या स्वरूपात देण्याची इच्छा मृत्यूपत्रात व्यक्त केली. त्याच पुरस्काराला आज आपण नोबेल पुरस्कार म्हणून ओळखतो. सर अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार जगातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत अनेक वैज्ञानिक शोधांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पण शांततेचा नोबेल हा पुरस्कार प्राप्त करणे हा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अतिशय विलक्षण मानलं जातं. सर अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1833 रोजी स्वीडनच्या स्टॉकहोम या शहरात झाला. त्यांचे वडील हे औषधाचे उद्योजक होते. अल्फ्रेड नोबेल यांचे शिक्षण जरी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून झालं असलं, तरी त्यांना रासायनिक संशोधनात फार रस होता. त्याचबरोबर त्यांना स्वीडिश, रशियन, जर्मन, इंग्लिश आणि फ्रेंच यासारख्या भाषा अवगत होत्या. पुढे त्यांचा एक बंधू एमिल नोबेल याचा एका विस्फोटक चाचणी दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मात्र अल्फ्रेड नोबेल यांनी स्वतःला सुरक्षित विस्फोटक बनवण्याच्या संशोधनात वाहून घेतलं व त्यातूनच त्यांनी डायनामाइटचा शोध लावला. या शोधामुळे त्यांनी प्रचंड संपत्ती कमवली. पण त्यांनी हा पुरस्कार देण्याचं का ठरवलं? तर नोबेल यांचा दुसरा भाऊ म्हणजेच लुडविक नोबेल याचा जेव्हा मृत्यू झाला, तेव्हा एका फ्रेंच वृत्तपत्राने चुकून अल्फ्रेड नोबेल यांचाच मृत्यू झाला असं छापलं. त्यात असा उल्लेख होता की मृत्यूचा व्यापारी स्वतःच मृत्युमुखी पडलाय, कारण विस्फोटकांमुळे अनेक जणांचे मृत्यू झाले होते. पण या गोष्टीनंतर मात्र नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे आपली 26.5 कोटी डॉलर्स एवढी संपत्ती जागतिक पुरस्कार देण्यासाठी दान केली. अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1897 साली त्यांचं मृत्यूपत्र उघडून पाहण्यात आलं व 4 वर्षानंतर ते कायदेशीर असल्याचं सिद्ध झालं. या मृत्यूपत्रानुसार त्यांनी कमवलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा म्हणजेच 3.1 कोटी स्वीडिश क्रोनार नोबेल या निधीसाठी ठेवलेला होता. हा निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा 60 ते 70% भाग हा 5 सारखे वाटे करून प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिकासाठी देण्याचं अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्रात सुचवलं होतं. या मृत्यूपत्रामध्ये कोणकोणत्या क्षेत्रात व कोणकोणत्या निकषांवर पारखून पारितोषिके द्यावीत याचंही त्यांनी विवेचन करून ठेवलं होतं. त्यासाठी आवश्यक ते स्पष्टीकरण करणारे नियम व प्रशासकीय तपशील हे देखील त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात नमूद करून ठेवले होते. हा पुरस्कार रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वैदिकशास्त्र, साहित्य आणि शांतता या विभागात दिला जातो. त्याचप्रमाणे स्वीडिश सेंट्रल बँक यांच्याकडून अर्थशास्त्र या विभागात हा पुरस्कार प्रदान केला जातो. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र या विभागात पारितोषिक देण्याचा अधिकार दी रॉयल स्वीडिश अकॅडमी अँड सायन्सकडे आहे. तर वैद्यकीय शास्त्र या विभागात दी रॉयल कॅरोलिन मेडिको अँड सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे आहे. साहित्याचं पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडिश अकॅडमी यांच्याकडे आणि शांततेसाठी प्राइज देण्याचा अधिकार हा दी नॉर्वेजियन नोबेल कमिटी या 4 संस्थांकडे आहे. पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीला 3 ते 5 सदस्यांची समिती असते. या समित्यांना गरज भासल्यास त्या इतर तज्ज्ञांनाही चर्चेसाठी बोलवू शकतात. पारितोषिकासाठी सुचवण्यात आलेल्या उमेदवाराच्या कार्याचे मूल्यमापन करून त्या समिती आपले निर्णय देतात. पण हा निर्णय मानणे किंवा न मानणे संस्थांवर बंधनकारक नसतं. मृत्यूपत्रातील तरतुदीनुसार नोबेल प्रतिष्ठान स्थापन करण्यात आलंय आणि संस्था नोबेल निधीची कायदेशीर मालक आहे. वरील ज्या 4 संस्था आहेत त्यांच्या सहकार्याने ही संस्था प्रशासकीय कामं संयुक्तपणे पाहत असते. तर सर्व नोबेल संस्था प्रतिष्ठानाच्या नियंत्रणाखाली आहेत. मात्र पारितोषिकाच्या निवाड्याशी आणि त्या संबंधित कार्याशी प्रतिष्ठानाचा काही एक संबंध नसतो. तर मंडळी, हा होता आजचा आपला विषय. तुर्तास आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासोबत आपल्या ह्याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अरे विषय काय.